रागवत आहेत, काही आर्ग्युमेंट्स करत आहेत. तर हे गाईज, वेलकम बॅक टू टीपीस ब्लॉग. घाईतच आहे तिकडे, प्रणालीच्या इथे नेहमी थांबून आम्ही करतो स्टार्टिंग. पण आता 4-5 कस्टमर तिकडे थांबलेत आणि 5:30 वाजायला आलेत. आम्हाला थोडा झाला आहे लेट, कारण का संडे आहे, घरी पण सर्व आरामात असतं. आता घरी पण बाकीची पण कामं होती, जसं पास्ता वगैरे सर्व घरीच बॉईल केला, म्हणजे इकडे येऊन घाई नको. पण होईचा तो लेट झाला आहे आणि 4 का 5 कस्टमरचे हिला कॉल्स पण येऊन गेले. पोचू आणि आपण मग पुढे शॉपवर भेटू. जस्ट पोचलो आहे शॉपवरतीच. फुल घाई गडबडीमध्ये सगळं काम आता चालू केलं आहे. पहिलाच 3 व्हाईट सॉस आहे, 2 रेड सॉस आणि 1 तंदूर मॅगीची ऑर्डर आहे. आणि आज हे सर आम्हाला हेल्पला आलेत. माझी बहीण नाही तर कॉफीचे फ्लेवर यांच्याकडनं बनणार आहेत. खूप बिझी माणूस असतो हा, ह्याची अपॉइंटमेंट भेटणं खूप मोठी गोष्ट आहे. आज आम्हाला ती भेटली आहे. मजबूत म्हणजे मजबूत रस आहे आज. आम्हाला एक्सपेक्ट होतं तसं की संडेला असतो, बट आहे ना, एक नंतर एक ऑर्डर असतील तर काय वाटत नाही करायला. बट नॉन स्टॉप बोलतात ना, एकाच टायमाला 5 ऑर्डर 6 ऑर्डर असे चालू आहेत. काही ऑर्डर्स डिले होतात, काही टायमात जात आहेत, काही माणसं रागवत आहेत, काही आर्ग्युमेंट्स करत आहेत. तर समजून घ्या थोडं की प्रत्येक गोष्ट बनायला थोडा टाईम जाणारच. मॅगी आणि पास्ता तुम्हाला पण माहिती आहे, बॉइलिंग टाईम सर्व गोष्टी आहेत. आम्ही मुद्दामून कोणाला डिले करणार नाही. आणि या गडबडीत जर कोणाला चुकून काही असं बोललं गेलं असेल थांबा वगैरे, कारण का फ्रस्ट्रेट माणूस एवढा होता या सगळ्यामध्ये. आणि त्यामध्ये जर कोण सारखं विचारत असेल तर चुकून काही ना काही रॉंग शब्द नाही बोलू शकत, पण होतं, प्रत्येक बिझनेसमध्ये होतं. तर ती गोष्ट थोडी समजून घ्या की कोणी आम्हाला पण कस्टमर तोडायचे नाही. एक 10 वाजायला आले, सर्व ऑर्डर डन आहेत. लास्ट मला वाटतं पेरी पेरी आणि चीज मॅगीचे. आजचा पण रस लास्ट जसं आपलं ईद होती त्या डेटला जसं होता ना, की एकाच टायमाला 5 ते 6 जण येत होते, कधी 8 जण, 9 जण, सेम ॲटिट्यूड असणारे होता. तेव्हा नंतरच जेवायला बसतो आहे. संडेच्या दिवशी पण काय खावं लागतं, दही आणि भात, खाता पोटाची वाट लागते, पण ठीक आहे. आणि मेन असं सांगायचं आहे की जी पण सॅटर्डेला येते किंवा संडेला किंवा कोणत्याही सुट्टीच्या वारी येतात, तर प्लीज टाईम काढून या. कारण का मॅगी पास्ता जसं नेहमी आम्ही सांगतो 10 ते 15 मिनटं एका मॅगीला किंवा पास्त्याला मेकिंग प्रोसेस आहे. तुम्ही किती पण घाई केली तरी पण ती होणार नाहीच आहे. आता जेवढं बेस्ट होईल तुम्हाला ती टाईम काढून या, म्हणजे आम्ही तुम्हाला सर्व करू. जेव्हा रस असतो तेव्हा अर्धा तास ते 1 तास मिनिमम वेटिंग टाईम जातो. तर मुद्दामून तर ते कोण करत नाही. तुम्ही पण जर आलात तर बघत असाल तर नॉनस्टॉप आमचे हात चालू असतात. सो तुम्ही प्लीज इथेच म्हणणं आहे की येत आहे तर प्लीज टाईम काढून या. तुम्ही इथे तुम्हाला रागाने काय बोललं किंवा काय तर घाई गडबडीत होत असेल तर ते समजून घ्या. आणि जर कधी चुकून काय मिस्टेक झाली बनवताना वगैरे काय, तर त्या मुमेंटला येऊन सांगा समोरून की टेस्टमध्ये काय म्हणजे कमी जास्त आहे, तर ते आम्ही लगेच तुम्हाला चेंज करून देऊ. असं नाही की नंतर जाऊन तुम्ही कमेंट करणार किंवा काय, तर ते मुद्दामून केल्यासारखं होतं तुमच्याकडून पण. सो जर काही प्रॉब्लेम असेल आम्ही रिप्लेस करून द्यायला पण रेडी आहे, नाही बोलत नाही. कुकिंगमध्ये काहीतरी प्रॉब्लेम होतात, चांगल्या शेफकडनं होतात, आम्ही तर आता शिकतो. बट असं कधी काय होत असेल तर समोरून येऊन सांगा, म्हणजे आम्ही ते सुधारू. आणि आता बघू, त्याच्यानंतर आम्हाला क्लिनिंग करायला घ्यायचं आहे, मग पुढे आपण तुम्हाला दाखवू. जो ब्राउनीचा सेल होता ना तो काहीतरी वेगळाच होता. हा बॉक्स आम्ही सकाळीच रिफिल केलेला, पूर्ण ब्राउनी भरलेले होते. आणि आज संध्याकाळी 6 पासून ते आता 9:30पर्यंत लास्ट ऑर्डर पण ब्राउनीचीच आहे, पूर्ण संपला आहे. आणि त्याचसोबत मॅगीचे पण मला वाटतं मी आज ऑर्डर नव्हती भेटली आम्हाला मॅगीची, सो मी दुसरीकडनं घेऊन आलेलो. तर ऑलमोस्ट तो बॉक्स अर्धा संपला. आणि याच्यामध्ये 40 मॅगी होते, लाईक म्हणजे 40 + 30 70च्या आसपास आय थिंक. सो आज पूर्ण मॅगीचा सेल झाला आहे. तर थँक्यू सर्वांना, तुम्ही एवढा सपोर्ट दाखवताय. आणि उद्या परत आता रिस्टॉक होईल सगळ्या गोष्टी. मॅगीचं जसं मी सांगितलं स्टॉक या बॉक्समधला अर्धा संपला आहे. आता परत याच्यात रिफिल करते उद्यासाठी, त्याची तयारी आत्तापासूनच. कारण का मंडेला पण सकाळी रस असतो बहुतेक वेळा. संडेची आमची सॅटर्डे संडे बॉडी थकलेली असते, ती मंडेला सकाळी साथ देत नाही. म्हणून जेवढं होईल तेव्हा आता थोडंफार जास्त नाही, थोडंफार प्रिपरेशन करून मग आम्ही निघतो. आता लास्ट चीज मॅगीची ऑर्डर आहे, ती झाली की मग आम्ही अंडी घेणार. तर आता झाला आहे क्लिनिंग टाईम स्टार्ट. आज अनघा नाही आहे, सो मी आणि प्रणालीच सर्व क्लिनिंग करणार आहे. आता अनघा हे सर्व साफ करते आणि प्रणाली डेली भांडी वॉश करत असते. आणि बाहेरचं काम जे पण असतं ते मी मॅनेज करतो. बट आज अनघाचं पण काम माझ्यावरच आहे. प्रणाली तर ऑलवेज सगळं करतच असते. चालू करूया आपण आपलं आता क्लिनिंग काम. बघू शकता किचनची कशी हालत झाली आहे.
डेलीचं आहे हे, डेली क्लीन करावंच लागतं. जेव्हा पण तुम्ही फूड बिझनेस चालू करणार, कॅफे वगैरे जे पण असेल, तर डेलीची क्लिनिंग इम्पॉर्टंट आहे. आता याच्यानंतरचं तुम्हाला क्लीन केल्यावरचं मी दाखवतो. तर सर्व क्लिनिंग झालेली आहे आणि पनूचं पण सर्व काम झालं आहे. सेटअप सर्व आता आतमध्ये घेतलं आहे. खूप हॅक्टिक होता दिवस. म्हणजे जे 5-5:15ला आम्ही जसे पोचलो, सेम टायमाला 5 ते 7 ऑर्डर एकत्र आल्या. ते पण व्हाईट सॉस, तंदुरी, चीज मॅगी कंटिन्यू. म्हणजे ते बनवत नाही, पप्पा येत नाही तोपर्यंत ते पूर्ण पेज भरलं. आणि तेव्हाच जे गोंधळ व्हायला सुरुवात झाली. म्हणजे बेसिकली काय होतं की आम्ही आलो, बरे ऑर्डर येऊ दे आमच्या आल्या तरी पण ते होतं. पण एकाच टायमाला 7-8 जण येऊन वेगवेगळे ऑर्डर देणार, तर ते एकाच टायमाला पॉसिबल होत नाही. आय थिंक 5 का 6 व्हाईट सॉसच स्टार्टिंगला आले. बट कसं तरी फटाफट मॅनेज केलं. बट एक मोमेंट असा आला की आम्ही पूर्ण एक्झॉस्ट झालो की यार कळतच नव्हतं कोणाची काय ऑर्डर आहे, काय आहे. पप्पा पण बिचारे तिकडे. मेन तर गरमी, आता पण पूर्ण घाम सुटते. मेन तर गरमी. एवढ्या जागेमध्ये जर तुम्ही कोणी व्हिजिट केले तर तुम्हाला एक आयडिया येईल की कसं आम्ही मॅनेज करतो, आमचं आम्हाला माहिती. बट आम्ही कंप्लेंट नाही करत त्या गोष्टीची. फक्त एकच रिक्वेस्ट असते सर्व कस्टमरची, जे तुम्ही एवढा टाइम कडून एवढा लांबून आमच्यासाठी येतात. लिटरली एक जण जेव्हा सांगतात ना की ठाण्यावरनं आलोय, मुलुंड, कळवा, पनवेल, म्हणजे आम्हाला आतमध्ये काय सांगतो ते एक मोमेंटला बॉडी ऍक्च्युअली एवढी थकलेली असते, ते एकदम अजून होतं हा भाई चल करू शकतो, आपण करू शकतो असं. म्हणजे आम्ही स्वतःला सांगत असतो की अरे एवढं लांबून आले, आपल्याला त्यांना चांगली सर्व्हिस देणं आहे. बट बऱ्याच वेळा काय होतं, काही कस्टमर खूप म्हणजे खूपच घाई करतात. लिटरली असं होतं की 2 मिनिटात मॅगी झालीच पाहिजे असं समोर उभे असतात. तर नका असं करू. समजून घ्या आम्ही पण माणसं आहोत, रोबोट नाही आहोत. जेवढं जमेल आमच्याकडनं बेस्ट देतोय. आम्ही शिकतोय खरं तर सगळ्या गोष्टी. अजून 1 वर्ष पण नाही झालंय, सगळ्या गोष्टी शिकतोय. कारण का पुढे कॅफे ओपन करायचंय. बट जे लोक जे सपोर्ट करतात ना, काय जण यार, म्हणजे खरंच थँक्यू. खूप चांगल्या कमेंट्स असतात, बऱ्याच गोष्टी असतात. तर असंच सपोर्ट असू द्या. तर अशा प्रकारे आपण आय थिंक हा वीकमध्ये फुल डे ब्लॉग्स टाकलेले आहेत. आय थिंक सो वेनसडेचा सोडला, तर वेनसडेला शॉप बंद असतो, सो म्हणून आम्ही काय ब्लॉग केला नाही. तर असंच याच्या पुढे पण सपोर्ट राहू द्या आणि भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. चला बाय बाय, गुड नाईट, टेक केअर.